ठाण्यात बुधवारी रात्री अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। या अवकाळी पावसानं ठाण्यातील राबोडी भागातील क्रांतीनगर, शिवाजीनगर भागात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरी मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं आणि नुकसान झाले। राबोडी परिसरात नाल्यालगत मोठा पूल उभारला जातोय, त्यासाठी खोदकाम करण्यात आले। नाला बुजवून हा पूल उभारला जात असून बिल्डरच्या हट्टापायी हा पूल उभारला जातोय। आतापर्यंत 110 कोटी खर्च या पुलाला करण्यात आला असून हा पूल लोकोपयोगी नसून फक्त टक्केवारीसाठी उभारला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी केलाय। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राबोडी परिसराचा दौरा करावा अशी प्रतिक्रिया शाकीर शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली। या खोदकामामुळे राबोडी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून बुधवारी पडलेल्या 1 तासाच्या पावसात नुकसान झाले। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, शाकीर शेख आणि रहिवाशांनी सविस्तर माहिती दिली। तसंच ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली। आज आपण या नाल्यावर थांबलेले आहेत। हा नाला लोकोपयोगी नसून पर्सेंटेजचा नाला आहे, हा माझा आरोप आहे। 70 कोटी वाजता झालेला नाला आज मला ते 100-125 कोटी त्याने क्रॉस केलेत, फक्त आणि फक्त पर्सेंटेज। लोकांसाठी या नाल्याचा उपयोग कमी आणि आतमध्ये चाललेल्या बिल्डर्स लोकांसाठी उपयोग जास्त। लोकांसाठी पिळवणूक, लोकांचे संसार रस्त्यावर गेले, त्यांचं वाटव झाली तरी चालेल, पण आम्ही हा रस्ता करणार, आम्ही हा रोड करणार। उद्या भविष्यामध्ये ज्या वेळेला हा रोड कंप्लीट सुद्धा होईल, जोर जबरदस्तीवर किंवा लोकांना धमक्या देऊन जे कोण करतील ते, पण त्यावेळेला नंतर जेव्हा असेल त्या पुढच्या 2 वर्षांनी या नाल्याची अवस्था बिकट असेल, याच्या खाली जायला साफसफाई करायला पण जागा नसेल। ही वस्तुस्थिती आहे। ज्यांचा कोणाचा हा नाला व्हावा, नाला करावा, रस्ता झाला पाहिजे, रस्ते झाले पाहिजेत। रस्ते झाले कीच परिसरातील लोकांचा विकास होतो, पण याची व्यवस्थित दखल घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे।